पेन्सिल्व्हियावरून डॉक्टर रवी गोडसे हे आपल्यासोबत या सध्या नव्या व्हेरिएंट संदर्भात बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत। रवीजी, आपण पाहतोय सध्याची कोरोना स्थिती ही अधिक भयावह होत चाललेली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक देशांमध्ये सध्या लॉकडाऊनची चिन्ह दिसतात, तर कुठे परिस्थिती सुधारत चालली होती, आताच या नव्या व्हेरिएंटची चाहूल लागताच सगळे काही सतर्क झालेत। दरम्यान काय परिस्थिती आहे सध्याची आपण पाहतोय। या ठिकाणी कन्सल्टंटचे अध्यक्ष रवी गोडसे जी आपल्यासोबत आहेत। कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन किती धोकादायक आहे आणि काय परिस्थिती यामुळे होऊ शकते? नमस्कार. मी आता याच्यावर एवढे इंटरव्ह्यू दिलेत ना की म्हणजे पण थोडा विचार करा, 96 तासापूर्वी याच्यापैकी काहीतरी होतं का की ओमायक्रॉनची न्यूज यायच्या आधी सगळं किती व्यवस्थित चाललं होतं. दिवाळी झाली होती, टेस्ट मॅच बघत होतो, केसेस 8,000 पर्यंत येऊन पोहोचल्या होत्या. फक्त ही बातमी आली ओमायक्रॉनची आणि त्याच्यामुळे आपण सगळे गडबडून गेलोय, आता हे होणार ते होणार, काळजी घ्या. पण मी परत परत तोच मुद्दा मांडतोय की एवढं काळजीचं, म्हणजे मी नेहमी असंच म्हणतो की काळजी करू नका, म्हणजे काळजी घ्या पण काळजी करू नका, कारण काळजी केली की तुमची इम्युनिटी कमी होते. पण आपण म्हणतो केसेस वाढल्यात. कुठे केसेस वाढल्यात? युरोपमध्ये वाढल्यात. त्या ओमायक्रॉनमुळे नाही वाढल्यात, त्या ऑलरेडी वाढल्या होत्या. पण आता ओमायक्रॉन आल्यामध्ये युरोप बद्दल कोणी बोलत नाहीये. अमेरिकेत पण केसेस होत्या. अमेरिकेत आणि युरोपमध्ये का केसेस होत्या? अनव्हॅक्सिनेटेड लोकांमध्ये. भारतामध्ये वॅक्सिनेशन खूप झालंय पण पर्सेंटेज कमी आहे. मग भारतात का केसेस नाहीयेत? खूप नॅचरल इन्फेक्शन झाली होती त्याच्यामुळे हे सुद्धा आपण ओमायक्रॉन ओमायक्रॉन म्हणतोय. ओमिक्रॉन खरं म्हणायला पाहिजे. ते साऊथ आफ्रिकेतलं आहे. साऊथ आफ्रिकेने बिचाऱ्याने इमानदारीत सांगितलं की असं काहीतरी आहे आणि मग जगाने एकदम फार त्याच्यावर तुटून पडल्यासारखं केलं. आता तुम्ही मला एक सांगा, सगळ्यांच्या मनात एकच भीती आहे आणि त्याचं मी उत्तर देऊन टाकतो एका सेकंदामध्ये. सगळ्यांच्या मनात एवढीच भीती आहे की तुम्हाला कोविड विषाणूपासून संरक्षण तुमचं कसं होतं. 3 प्रकाराने. एक म्हणजे तुम्ही व्हॅक्सिन घेतले त्याच्यामुळे संरक्षण झालंय. दुसरं म्हणजे तुम्हाला नैसर्गिक कोविड झाला होता आणि तिसरं म्हणजे तुम्हाला नैसर्गिक कोविड झाला होता आणि तुम्ही व्हॅक्सिन घेतले. भारतामधले बरेच लोक अशा कॅटेगरीतले आहेत. मग सगळ्यांच्या मनात आता एकच प्रश्न आहे आणि तो विचारायला पण घाबरताय की अरे हा ओमिक्रॉन, त्याच्यामध्ये 30 म्युटेशन आहेत, हा एवढा जर का बदलला असेल ओमिक्रॉन आणि तो एवढा बदलला आहे की आमची जी प्रतिकार शक्ती आहे त्याला गोंगारा देऊन तो आमच्या शरीरात घुसून आम्हाला परत कोविड देऊ शकत असेल तर मग सगळंच संपलं ना. म्हणजे परत पहिले जैसे थे फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये जसे आता आपण होतो तसेच परत दरिद्र्यासारखे आहोत. सगळं जे 2 वर्षात मिळवलं ते गेलं. बरोबर आहे. ही लोकांना भीती आहे. ते लोक विचारायला पण घाबरतायत की असं होईल का. असं होणार नाही, कारण हा ओमिक्रॉन जरी कितीही म्युटेटेडने चेंज असला तरी एवढे चेंजेस नाहीयेत त्याच्यात. आणि मी कशाच्या जोरावर म्हणतोय ओमिक्रॉन आहे ते आपल्याला कसं कळतं? आपण जेनेटिक सॅम्पलिंग करतो तेव्हा, राईट? अगदी. पण आपण जेनेटिक सॅम्पलिंग रॅन्डम नाही ना करत. आपण जे कोविड पॉझिटिव्ह येतील त्यांचं जेनेटिक सॅम्पलिंग करतो. बरोबर आहे. ती बंगलोरमध्ये केस आहे ती. आणि कोविड कसा डिटेक्ट करतो? RT-PCR टेस्ट वापरून, राईट? RT-PCR मध्ये कुठलं जेनेटिक मटेरियल आपण वापरतोय? पहिल्या कोविडचं होतं तेच, राईट? बरोबर. ते आपण अजून बदललेलंच नाहीये. मग तो व्हायरस जर का खरंच एवढा बदलला असता तर तो या RT-PCR वर डिटेक्ट झाला असता का? त्याने RT-PCR ला पण चकवलं असतं, राईट? बरोबर. तो RT-PCR ला चकवत नाहीये याचा अर्थ तो बदलला आहे पण एवढा बदलला नाहीये. आपण आतापर्यंत काय बदललंय? आपण व्हॅक्सिन बदलली आहे का? नाही. RT-PCR बदललाय का? नाही. अँटीजेन टेस्टिंग बदललाय का? नाही. बुस्टरचा टॉक बदललाय का? नाही. मोनोक्लोनल बदललाय का? नाही. मर्क बदललाय का? नाही. रेमडेसिवीर नाही. पॅक्सलोविड नाही. म्हणजे आपण असरानी सारखे आहोत. अंग्रेजों के जमाने के जेलर. इतनी सारी बदलियों के बाद हम नहीं बदले. आपण काही बदललेलंच नाहीये. मग हा खरंच व्हायरस एवढा बदललाय का? हा खरंच एवढा इन्फेक्शियस आहे का? त्याच्या डेन्मार्क या नेदरलँड्स मध्ये 61 पैकी 13 केसेस म्हणे ओमिक्रॉनच्या आल्या होत्या. पण 13च आल्या होत्या फक्त 61 मध्ये. बाकीच्या सगळ्या डेल्टाच होत्या. म्हणजे डेल्टा अजून सोपतोय ओमिक्रॉनला. तो ओमिक्रॉन हा खरंच एवढा असू शकेल का? आता साऊथ आफ्रिकेमधल्या केसेस वर गेले. बरोबर आहे. अगदी. त्याच्यामुळे साऊथ आफ्रिकेतल्या केसेस कदाचित ओमिक्रॉनमुळे वर गेल्या. साऊथ आफ्रिकेमध्ये 136 केस होत्या काही आठवड्यापूर्वी. मग 2276 झाले. म्हणजे आपण काय म्हणतोय की 16 पट इन्क्रीज झाली.
पण आता एका दिवसाने केसेस थोड्या कमी झाल्या. तुम्ही विचार करू शकता का की डेल्टाच तुम्हाला आठवतोय ना दुसऱ्या वेव्ह मध्ये कसा कहर माजवला होता. बरोबर. डेल्टापेक्षा 30 पट असा कोणी आहे आणि तो साऊथ आफ्रिकेत असताना केसेस कमी होत आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये व्हॅक्सिनेशन पण काही नाहीये. 23.8 23.8% लोकांनाच 2 व्हॅक्सिन मिळाल्या. गरिबी पण एवढी आहे. मग तिथे केसेस कमी का झाल्या किंवा एवढ्या एक्सप्लोड का नाही होत्या. त्याच्यामुळे ओमिक्रॉनवर आता आपण 4 दिवसापूर्वी होतो तसेच राहूया. ओमिक्रॉन काय येतं बघूया. गव्हर्नमेंटला काही निर्बंध घालायचे असतील तर घालू द्या. आता आपली नॅचरल इम्युनिटी एकदम मस्त आहे इंडियाची. आता व्हॅक्सिन घेत राहायचं, व्हॅक्सिन देत राहायचं, सगळ्यांचं पूर्ण करायचं. 18 वर्ष खालच्या मुलांना लवकरात लवकर इन्क्लूड करायचं. बूस्टर डोसचा जो काय निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्यायचा. माझ्या मते बहुधा इंडियन लोकांना बूस्टर लागणार नाही, पण ज्या लोकांना स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या मर्जीने घ्यायचंय त्यांना त्यांच्या पैशाने खरेदी करू द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने. आणि बाकी पॅक्सलोविड मर्कच्या ज्या गोळ्या येत आहेत मोनोक्लोनल त्या स्टॉक पाईल करून ठेवायच्या आणि आनंदाने परत जीवन जगत राहायचं. मला तर असं मनातून वाटतंय आणि असं कधी कधी वाटू शकतं. आणि @डॉक्टर गोडसे रवी वन वर मी ट्विट पण पाठवतोय. मला असं वाटतंय की कदाचित जसा व्हायरस वाईटाकरता बदलतो ना तसा तो चांगल्याकरता पण बदलू शकतो. कदाचित हा ओमिक्रॉन असा निघेल की थोडा कमी सिरियस डिसीज करतो असं वाटतंय मला आतून. बघू काय होतंय ते. पण आता म्हणजे आपण घाबरून जाऊन काय करणार आहोत तुम्ही सांगा ना. आपण काहीच बदललं नाही ना. टेस्ट वगैरे काहीच बदललं नाही. तर त्याच्यामुळे आपण जर का बदललं काहीच नसेल तर मग आता नुसतं घाबरून जाऊन आपण इम्युनिटी कमी करण्याशिवाय काय करणार आहोत. म्हणजे लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे बरोबर आहे राईट. पण आता काळजी घ्यायची म्हणजे तरी काय करायचं अजून. मृत्यूपत्र करायचं का अजून काय करायचं. लोकांनी काळजी घ्यायची म्हणजे बिचारे आता मास्क घालतायत जेवढे घालतायत तेवढे घालतायत. दोन्ही टीके घेतले आहेत. जास्ती लोकांना भेटत नाहीत, गर्दी करत नाहीत. आता मध्ये दिवाळीच्या वगैरे गर्दी झाली होती ठीक आहे, पण लोकांनी पण 2 वर्षांनी सहन केलं. तर लोकांच्या वतीने मी विचारतोय आपल्या कमिटीला मुलांची व्हॅक्सिन कधी देणार, बूस्टर बद्दलचा डिसिजन कधी देणार, जे औषधे आली त्याला परमिशन कधी देणार. म्हणजे ते तुम्ही पण सांगा ना. लवकर सांगा. विचार कसला करताय पटापट सांगून टाका. नक्कीच डॉक्टर रवी, आपण जर पाहिलं तर कोरोनाची लक्षणं काहीशी ताप येणं, थकवा येणं या प्रकारची होती. मात्र या नव्या व्हेरियंटची लक्षणं काय असू शकतात. काही वेगळी लक्षणं यामध्ये असू शकतात का. तुम्हाला काय वाटतं. हो केवढ्याशा केसेस आल्या आहेत. स्कॉटलंडमध्ये 6, इंग्लंडमध्ये 1, मे बी बंगलोरमध्ये 1 आपल्याला अजून माहिती नाही. नेदरलँडमध्ये 13. एवढ्याशा केसेस वरून सिम्पटम वेगळे आहेत काय सांगणार. साऊथ आफ्रिकेची ज्या डॉक्टरनी हा रिपोर्ट केला ती आत्ताच NDTV वर होती. मी तिथे इंटरव्ह्यू देत होतो. ती म्हणाली की तिच्यामध्ये त्यांना फटीक जास्ती येतोय आणि थोडा स्क्रॅची थ्रोट आणि थोडा जॉईंट पेन झाल्यासारखं होत आहे. पण ते सगळे बरे होत आहे. आणि माझे स्वतःचे सुद्धा पेशंट ना आता माझ्या लक्षात यायला लागले गेल्या 2 आठवड्यामध्ये सगळे फार फास्ट बरे होत आहेत. खटाखट बरे होत आहेत. हा कदाचित काहीतरी बदललंय, कदाचित काहीतरी चांगलं सुद्धा झालं असेल. भारत ही जगातली सध्या सर्वात सुरक्षित जागा आहे. तर लोक मला म्हणतात की तुझं ऐकून लोक बेजबाबदारपणे वागतात. अरे आपले लोक आहेत यार. ते बेजबाबदारपणे वगैरे ते आहेत तसेच आहेत. ते नाही बदलणार आहे. जेवढे त्यांनी मास्क 14% लोकच भारतातले मास्क घालत होते. त्याच्यापेक्षा जास्तीची काही अपेक्षा नाहीये. आणि हे मी रागाने नाही म्हणत आहे. ते आपल्याला ते गृहीतच धरायचंय. म्हणजे पूर्वी कसं वन डे होते तेव्हा आता रवी शास्त्री काही सुरुवातीला ओव्हर स्लो खेळणार आपल्याला माहितीच असायचं. ते गृहीत धरून मग पुढे फास्ट खेळायला लागायचं. तर त्याच्यामुळे आपल्याला हे गृहीतच धरायचंय की जास्ती लोक मास्क नाही घालणार. ते चूक बरोबर आहे का त्याच्या पडायलाच नको. जे आहे ते आहे त्याच्यामुळे अजून काळजी घेणार म्हणजे वेगळं काय करणार. जे गव्हर्नमेंट सांगते ते करत राहा, काळजी घेत राहा, पण घाबरू नका. घाबरलात तर तुमची इम्युनिटी अजून कमी होईल. मग त्याच्यामुळे मग काय तुम्हाला दुसरं काहीतरी होऊ शकेल. मस्त राहा. नक्कीच रवीजी, तुम्ही साम टीव्हीशी बोललात आणि एवढी छान माहिती प्रेक्षकांना दिली. धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. राज्यातल्या महानगरांमधल्या शाळा आता 15 डिसेंबरला भरणार आहेत. ओमायक्रॉनच्या दहशतीमुळे शाळांची घंटा 15 डिसेंबर नंतरच वाजणार आहे. महानगरातील शाळांची घंटा 15 डिसेंबरला वाजणार. ओमायक्रॉनमुळे 1ली ते 7वीची शाळा लांबणीवर.
विद्यार्थी आणि पालकांचा हिरमोड. 1ली ते 7वी या वर्गांच्या शाळेचा मुहूर्त आताही हुकलाय. गेल्या 1.5 वर्षांपासून शाळेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना 1 डिसेंबरला शाळेत जाता येणार नाहीये. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे शाळा सुरू करताना मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादच्या महापालिकांनी थोडी सावध भूमिका घेतली आहे. माननीय आयुक्त महोदयांनी निर्णय दिलेला आहे, आम्हाला परवानगी दिली आहे की 15 डिसेंबरपासून मुंबई क्षेत्रातल्या सर्व माध्यमाच्या, सर्व मीडियमच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा आम्ही 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचं एक परिपत्रक आज जारी करणार आहोत. औरंगाबाद महापालिका 1ली ते 5वी या वर्गाच्या शाळा ज्या आहेत तर त्या 10 तारखेनंतर सुरू करण्याचा विचार करत आहे. 10 तारखेनंतर परिस्थिती पाहून आपण त्या शाळा सुरू करायच्या किंवा शाळा सुरू करायच्या नाहीत याबद्दल विचार करू. मुंबई महापालिकेनं तर पुढचे काही दिवस 1ली ते 4थीचे वर्ग ऑनलाईनच असतील असं सांगितलंय. खरं म्हणजे 1ली ते 4थी म्हणजे हाय रिक्स, कारण ते वॅक्सिनेशन झालेली नाही आहेत, मुलं लहान आहेत, सगळे नियम पाळतील की नाही पाळतील याची गॅरंटी नाही. आणि अशा वेळेला कुठलाच पालक धाडस नाही करणार. त्यामुळे शाळेने घेतलेला निर्णय हा योग्य आहे. आज महापालिकेने हा निर्णय घेतला की पुण्यातल्या आता 1ली ते 8वीपर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या 15 डिसेंबरपर्यंत आता सुरू करणार नाही. त्यामुळे एकूणच या नव्या व्हेरियंटचा विचार करून आत्ता तरी लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करता शाळा आत्ता सुरू करणार नाही. 15 डिसेंबरनंतर तो निर्णय होईल. शाळा सुरू करायची आहे, पण राज्यात आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांनी ओमायक्रॉन आणलाय की नाही यावरच पुढचं नियोजन ठरणार आहे. सूरज सावंतसह अमोल कविटकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. राज्यातल्या कुठल्या शाळा कधी सुरू होणार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई 15 डिसेंबरला शाळा सुरू होतील. पुण्यातही 15 डिसेंबरला शाळा सुरू होतील. नाशिकमध्ये 10 डिसेंबरपर्यंत शाळा बंद असतील. औरंगाबाद ग्रामीण आणि शहर 10 डिसेंबर नंतरच या संदर्भातला निर्णय होईल. कोल्हापुरात 1 डिसेंबरला शाळा सुरू होणार आहेत. तर लातूरलाही 1 डिसेंबरला शाळा सुरू होत आहेत. नांदेडमध्येही 1 डिसेंबरला शाळा सुरू होणार आहेत. पंढरपूरमध्येही 1 डिसेंबरला वर्ग भरणार आहेत. ओमायक्रॉन व्हायरस हा डेल्टापेक्षाही घातक असल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधानता बाळगण्याची गरज तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टापेक्षाही घातक. ओमायक्रॉन व्हेरियंटचा चौपट वेगानं प्रसार. नागरिकांनो सावध रहा, डबल मास्क वापरा. कोरोनाचा ओमायक्रॉन नावाचा नवा व्हेरियंट खूपच धोकादायक असल्याची प्राथमिक निरीक्षणं समोर आली आहेत. ज्या दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा व्हेरियंट सापडलाय तिथं अक्षरशः हाहाकार उडालाय. आतापर्यंत फक्त डेल्टा हाच एक घातक व्हेरियंट होता, पण आता ओमायक्रॉननं डेल्टालाही मागे टाकलंय. अब तक का जो हमारा पूरी दुनिया में जो प्रेडोमिनेंट स्ट्रेन था वो डेल्टा वायरस का स्ट्रेन था, डेल्टा स्ट्रेन था. इस डेल्टा स्ट्रेन के सामने कोई दूसरा स्ट्रेन टिक नहीं पा रहा था. पिटोरिया प्रांत है, वहाँ पे पिछले 10 दिनों के अंदर करीब करीब पूरी तरह से इस डेल्टा स्ट्रेन को रिप्लेस करके ये ओमिक्रॉन स्ट्रेन आ गया है. इसलिए ये जरूर इसके ऊपर ध्यान देना ज़रूरी है. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात डबल मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनच्या संभाव्य हल्ल्याचा सामना करण्यासाठी डबल मास्क गरजेचा असल्याचं तज्ज्ञ म्हणतायत. कृपया करून मास्किंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या मागचा एक ध्येय ठेवा. बाहेर पडताना डबल मास्किंग आणि आपले जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थकेअर वर्कर्स आहेत, त्यांनी N95 मास्क घालावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं लसीकरण पूर्ण करावं. ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी लसीकरणही गरजेचं आहे. त्यामुळे लशीचे दोन्ही डोस घ्या आणि कोरोनामुळे होणारी हानी टाळा, हाच भविष्यातला कानमंत्र ठरणार आहे. जयश्री मोरे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता बातमी पुण्यातली आहे. पुण्यात कोरोना परवडला पण प्रशासनाची नियमावली नको अशी अवस्था व्यापाऱ्यांची झाली आहे. कोरोना नियम न पाळणाऱ्या दुकानदारांना जबर दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. विनामास्क ग्राहक दुकानदाराला दंड. ग्राहकाकडून 500, दुकानदाराला 50,000चा भुर्दंड. सरकारच्या नियमावलीमुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहता राज्य सरकार सतर्क झालंय. संभाव्य व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं पुन्हा निर्बंध लागू केलेत. ग्राहक आणि दुकानदारांसाठी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ग्राहक दुकानात विनामास्क आल्यास 500 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. त्याचवेळी दुकानदाराला 10,000चा दंड ठोठावला जाणार आहे. तर दुकानदार विनामास्क सापडला तर त्याच्याकडून 50,000चा दंड वसूल केला जाणार आहे. प्रशासनाच्या या नियमावलीमुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी जी नियमावली जाहीर केली आहे त्यामध्ये लसीकरण न केलेल्या ग्राहकांनी दुकानात प्रवेश केल्यास ग्राहकाला दंड आकारण्यात जाणारच आहे, परंतु व्यापाऱ्याला, त्या दुकानदाराला किंवा त्या आस्थापनावाल्याला 10,000 ते 50,000 पर्यंत दंडाची तरतूद केली आहे. कुणाचं डोकं अशा प्रकारे चालतं हे लक्षात येत नाही. ह्या राज्यातल्या व्यापाऱ्यांनी व्यापार करू नये अशी सरकारची इच्छा आहे का? व्यापाऱ्यांनी व्यापार करू नये अशी सरकारची भूमिका आहे का, असा संतप्त सवालही व्यापारी करतायत. व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये एखादा ग्राहक लसीकरण न करून आलेला तर त्याची जबाबदारी दुकानदारावर तुम्ही कशी टाकू शकता? एक चुकीच्या पद्धतीचं हे नियमावली राज्य सरकारनं जाहीर केली आहे. राज्यातल्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आम्ही राज्याचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना हा नियम ताबडतोब रद्द करण्याची मागणी केली आहे. कोरोना रोखण्यासाठी नियम हवेतच, पण नियमांच्या आडून समाजातील एखाद्या घटकाची पिळवणूक होऊ नये किंवा कुणावरही अन्याय होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. अमोल कविटकर, साम टीव्ही न्यूज, पुणे.